Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 3.2. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3.2 द वेलकम या लेसनचं आज आपण इंग्लिश वर्कशॉप हे लर्न करणार आहोत. इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन नंबर फर्स्ट, लिस्ट द कॅरेक्टर इन दिस प्ले. या प्लेमधले वेगवेगळे कॅरेक्टर आहे त्यांची लिस्ट तयार करायची. राईट हाऊ ईच इज रिलेटेड टू चतुर्भुज, आणि त्याचप्रमाणे त्यांचं चतुर्भुशी असलेलं नातं हे या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या साईडला कॅरेक्टर लिहिलेले आणि या साईडला रिलेशन टू चतुर्भुज. मग कॅरेक्टर कोणकोणते? नीलरतन अ विलेजर, जमीनदार द लँड ओनर ऑफ हिज विलेज, सातू चतुर्भुज अंकल, मेड अ मेड सर्वंट ऑफ हिज फॅमिली, मदर चतुर्भुज मदर, लिटल बॉय सीम टू बी हिज यंगर ब्रदर, आंट चतुर्भुज आंट, लिटल गर्ल सीम टू बी हिज यंगर सिस्टर, हरी चतुर्भुज अंकल, साधुचरण अ विलेजर, पारण अ विलेजर. अशा प्रकारे ही सर्व कॅरेक्टर या ठिकाणी कॅरेक्टरची लिस्ट ही मी राईट डाऊन केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड अँड लिस्ट द इनकम्प्लीट सेंटेन्सेस ऑफ चतुर्भुज. चतुर्भुजचे जे काही इनकम्प्लीट असे सेंटेन्सेस आहे ते आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायचे. मग या ठिकाणी चतुर्भुजचे इनकम्प्लीट सेंटेन्सेस हे पाहू शकता. फर्स्ट सेंटेन्स, चतुर्भुज डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम वेअर ओव्हर आय. सेकंड, this year the exam were very. Third, bought it, the subject I had offered. And fourth, that's right, there were so many examination. अशा प्रकारे ही जी सेंटेन्सेस आहे ही इनकम्प्लीट सेंटेन्सेस आहेत जी चतुर्भुजच्या बाबतीत आहे आणि ती या ठिकाणी मी राईट डाऊन केली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फर्म ग्रुप डिस्कस अँड राईट व्हॉट चतुर्भुज वूड लाईक टू हिअर फ्रॉम द फॉलोइंग पीपल. फर्म ग्रुप डिस्कस अँड राईट व्हॉट चतुर्भुज वूड लाईक. चतुर्भुजला काय आवडतं टू हिअर फ्रॉम द फॉलोइंग पीपल. खालील लोकांकडून कोणत्या गोष्टी ऐकायला चतुर्भुज बाबूंना आवडतात. या ठिकाणी चतुर्भुज, आय हॅव पास माय MA एक्झामिनेशन. नीलरतन, रिअली व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. जमीनदार, ओ सो नाईस, वी आर प्राऊड ऑफ यू. अंकल सातू, व्हेरी गुड, द होल विलेज इज प्राऊड ऑफ यू. Mother, oh my dear, I knew you will pass the exam with flying colors. Aunt, oh, I am so happy. Aunt, oh, I am so happy. Let us bring some sweet. साधुचरण, exam, which exam? Good, good, very good. पारण, you are star of the village. अशा प्रकारे ही जी सेंटेन्सेस आहे ही सेंटेन्सेस या ठिकाणी मी राईट डाऊन केलेली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनॅक्ट द प्ले. हा जो प्ले आहे हे जे नाटक आहे हे तुम्हाला वर्गात सादर करायचं आहे. एक एक विद्यार्थ्याने एक एक रोल एक एक कॅरेक्टर बनायचं आणि त्या ठिकाणी आपला रोल या ठिकाणी प्रेझेंट करायचा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, फर्म पेयर्स. Each person in the pair writes down a simple story, news item, report, etc. Then one of the partner tries to tell it to the other person. या ठिकाणी each person in the pair या ठिकाणी जोडी बनवायची आणि राईट्स डाऊन अ सिम्पल स्टोरी, आणि त्या ठिकाणी साध्या साध्या स्टोरी, न्यूज आयटम, रिपोर्ट या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करायचा. देन वन ऑफ द पार्टनर ट्राईज टू टेल इट टू द अदर पर्सन. जे काही तुम्ही 2 जण आहात त्यातल्या एका पार्टनरने दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी गोष्टी या विचारायच्या. द अदर पर्सन शो थ्रू गेस्चर दॅट ही इज नॉट इंटरेस्टेड. आणि समोरच्या व्यक्तीने जर प्रश्न विचारल्यानंतर काही हावभाव दाखवले किंवा नाही दाखवले तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे.
बाय यॉईंग, लुकिंग अवे फ्रॉम डुईंग समथिंग एल्स एक्सेट्रा. आपल्या विषयात जर त्याला इंटरेस्ट असला तर तो त्या ठिकाणी त्या व्यक्तीला रिस्पॉन्स हा देईल आणि इंटरेस्ट नसला तर तो त्या ठिकाणी रिस्पॉन्स हा देणार नाही. रिपीट द ॲक्टिव्हिटी आफ्टर चेंजिंग द रोल्स ऑफ लिसनर अँड द स्पीकर देअर पीपल टू टेबल्स. या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी ही राईट डाऊन करायची आहे. तर त्या ठिकाणी मी ही ॲक्टिव्हिटी राईट डाऊन केलेली आहे. हाऊ टू बी अ गुड लिसनर. जो चांगला श्रोता असतो तर या चांगल्या श्रोत्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटी, कोणकोणते गुण हे असले पाहिजे. फर्स्ट क्वालिटी, लिसन केअरफुली. सेकंड, अंडरस्टँड द कंटेंट. थर्ड, पेज अटेन्शन. फोर, आन्सर्स द क्वेश्चन्स. अँड 5, गिव्ज पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. या सर्व क्वालिटी या चांगल्या श्रोत्यामध्ये किंवा जो चांगला एखादी ऐकणारा व्यक्ती असतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजे. या क्वालिटी ही गुण असले पाहिजे. त्यानंतर हाऊ नॉट बी अ गुड लिसनर. जो चांगला श्रोता असतो त्याने कोणकोणत्या गोष्टी या टाळल्या पाहिजे. डू नॉट पे अटेन्शन, यॉन लाऊडली, गेट बिझी इन सम अदर ॲक्टिव्हिटी, डू नॉट लिसन टू एनिथिंग, लुक हिअर अँड देअर, टॉक टू युअर फ्रेंड्स. तर अशा प्रकारे या क्वालिटी या हाऊ नॉट बी अ गुड लिसनर, जो काही चांगला श्रोता असतो तर त्याने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष हे केलं पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला चांगलं काय, चांगले गुण कोणते आणि वाईट गुण कोणते हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.